बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपत आहे। दुपारी त्याला नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। नव्या तक्रारी आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे पाहता पोलीस त्याची कोठडी वाढवून घेण्याची दाट शक्यता आहे। नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत। यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं देखील कनेक्शन समोर आलं होतं। रुपाली चाकणकरांचे अशोक खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो समोर आले। त्यामुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं। तसंच याच कारणामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला होता। अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष SIT गठीत करण्यात आली। अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे आणि रविवारी त्याची पोलीस कोठडी संपणार आहे। त्यामुळे रविवारी दुपारी 2 वाजता खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। मात्र पोलीस ही कोठडी पुन्हा वाढवून घेणार अशी दाट शक्यता आहे। कायद्याच्या चौकटीतच गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे हे कायद्यावर विश्वास असणारा मी एक नागरिक आहे। पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी त्यांच्यावरचे आरोप पाहतो ऐकतो तेव्हा माझ्यासारख्यालाही वाटतं की अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत साऱ्या सुई टोचत टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात जेव्हा येते। याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य केलं। तुम्ही एक क्षण मनात आणा की कुठं चालला देश। त्यात असं आहे की सर्वांच्याच भावना तीव्र आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेमधल्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं त्यांच्या भावना याच म्हणतील की बाबा अशा आधुनिक महाराष्ट्रात, विकसित महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भोंदूगिरी आणि भोंदूबाबा तयार होत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे। ही महाराष्ट्राचीच भावना आहे, महाराष्ट्राची भूमिका आहे। उद्या खरातचा बरं वाईट होईल, करतील आणि पुरावे नष्ट करतील। त्यामुळे कायद्याने खरातला शिक्षा दिली पाहिजे आणि खरातच्या या भोंदूगिरीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं पितळ उघडं झालं पाहिजे। त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून खरातला शिक्षा व्हावी, परंतु पुरावेच नष्ट करण्यासाठी उद्या खरातच ज्या FSTचं झालं 30 सेकंदामध्ये लाईट गेली आणि त्याचा मृतदेह आढळून आला, तर आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील हा एक दुसरा FSTच आहे। एकूण जे प्रकरण उघडकीस येत आहे त्या FSTचं जसं झालं तसं या FSTचं होऊ नये म्हणून सरकारने त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे।